दूसरे के लिए जा रहे हैं और 2 रन पूरे किए अरकम ने। धीरे धीरे दर्शक हमसे जुड़ रहे हैं। इस मर्तबा अच्छी गेंद विकेटों में थी। बैकलिप को नीचा करके ड्राइव किया है मिड विकेट की दिशा में। कारपेट के सहारे गेंद फील्डर के पास पहुंची। अब तक गेंद को ढूंढ रहे थे। इस बीच 2 रन पूरे। 4 रनों पर पहुंचा है स्कोर और अब तलोली का। इसके बाद अगला मुकाबला अर्जोली बी बनाम अल्फता ए के बीच। इस मर्तबा तेज तरार गेंद आड़े बल्ले से खेलना चाहते थे बीटवे डॉट गेंद। ठीक 11:28 पर यह मुकाबला शुरू हुआ है। पहली गेंद डाली थी। इस बात को ध्यान में रखिए 20 मिनटों के अंदर आपको 4 ओवर समाप्त करने हैं अथवा आपके दृष्ट काल में 13वां महीना शुरू हो सकता है। इस मर्तबा विकेटों में गेंद पैरों से टकराई है। हाउस दैट की अपील थी। अंपायर सहमत नहीं है। डॉट गेंद। बांधे रखा है पावर प्ले में इस वक्त अरकम पटेल को निखिल ने। निखिल गेंदबाजी कर रहे कुरुन एंड से। इसी मैदान पर पीपीएल होने जा रहा है जिसके फॉर्म्स जो है महेश मेडिकल पर अवेलेबल है। इस मर्तबा कहीं पे निगाहें कहीं पे निशाना। गेंद ज्यादा बार थी। वाइड घोषित किया अंपायर ने। आप देख रहे हैं अमी कुरुनकर ट्रॉफी 2024 शुभम पाटिल रोहन पाटिल की देन साथ ही साथ सारे कुरुनकर की देन। मैच चल रहा है इस वक्त गांव देवी सापे बनाम पावर ऑफ तलोली के बीच। उड़ा दिया पैरों के सामने से। गेंद हवा में दूर से खिलाड़ी आने की कोशिश कर रहे हैं। गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। एक ओवर की समाप्ति। स्कोर है 11 रन बिना किसी विकेट के नुकसान पर पावर ऑफ तलोली। देखना है दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज को बुलाया जाता है। इसके बाद अगला मुकाबला अर्जोली बी बनाम अल्फता ए के बीच। आजकल ए और बी का चलन तो सभी गांवों में चल रहा है। ग्रामीण क्रिकेट के ऊपर एक स्पीच है यूट्यूब पर दीपक सुतार का, मेरे साथी कमेंटेटर। इंस्टा पर भी है। लगभग 1.5 लाख से ज्यादा व्यूज आए हैं और मैं चाहूंगा कि ग्रामीण क्रिकेटर भी उस स्पीक को सुने। हर कमेंटेटर अपनी अपनी राय देते हैं और ये अच्छी चीज भी है। इस मर्तबा तेज तरार गेंद आड़े बल्ले से खेलना चाहते थे बीटवे डॉट गेंद और उसे सुनना भी चाहिए। कमेंटेटर्स जो भी कहते हैं आपको ग्रामीण के बारे में, आपके क्रिकेट के बारे में, आपके डिसिप्लिन के बारे में, वो अलग बात है कि खिलाड़ी करते वही है जो उनका दिल कहता है। कमेटी भी बहुत मर्तबा बनी है पीटीसी में। इस मर्तबा अच्छी गेंद फिर एक बार बीट हुए डॉट गेंद। डिसिप्लिन के लिए कमेटीज
किसी का वॉचिंग करना बहुत ज़रूरी भी है। क्रिकेट में बहुत सुधार है। मैं तो हर बार कहता हूँ, इस बार भी यही कहूँगा कि हम खेतों से खेलते खेलते अब मैदानों में आ गए। अब वो दिन भी दूर नहीं है जहाँ स्टेडियम भी आए, क्योंकि ये गोडाउन आ गए तो फिर सब कुछ आ गया है। दो टीमों का चलन भी आया है, टूर्नामेंट का चलन भी आया है। इस मर्तबा उड़ा दिया है, बहुत ही दर्शनीय स्ट्रोक, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। कहीं पाटिल खुश होते हैं तो कहीं पाटिल नाराज भी होते हैं। इस मर्तबा तेज तरार गेंद, अच्छी वापसी, छक्का खाने के बाद डॉट गेंद। पाटिल, पटेल, ये कुछ ऐसे सरनेम से जो सिर्फ सरनेम नहीं बल्कि ब्रांड माने जाते हैं। फिर एक बार अच्छी गेंद, पटकी हुई गेंद, खड़े खड़े स्ट्रोक खेलना चाहते थे, इस मर्तबा अंपायर सहमत नहीं है, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 फॉर दी ओवर का भी स्कोर इस वक्त 18 रन। आज का दूसरा दिन इस स्पर्धा का, बहुत ही खूबसूरती के साथ इस मैदान को सजाया गया है, पिंक एंड व्हाइट। वैसे भी सर्दियों का मौसम है। इस मर्तबा तेज तरार गेंद, आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बी टू ए डॉट गेंद। पिंक एंड व्हाइट कलर से सजाया गया है इस स्पर्धा में, इस मैदान को। जनवरी फरवरी पैर करने वालों का महीना क्रिकेट के लिए, लेकिन बहुत ज्यादा चाम है इस महीने में। फिर एक बार अच्छी गेंद, फिर एक बार कोई रन नहीं, डॉट गेंद। 2 ओवरों की समाप्ति, स्कोर इस वक्त 18 रन। सैफ पटेल भी हमसे जुड़ चुके हैं। तीसरे ओवर के लिए निखिल को बुलाया गया है गेंदबाजी के लिए। आने वाले बल्लेबाजों में कामरान पटेल, एहतेशाम पेटा, हार्ड हिटर बल्लेबाज का आना बाकी है। अम्मार पटेल इतनी खास बल्लेबाजी नहीं कर पा रहे। 6 गेंदों में 6 रन बनाए, एक छक्का लगा और 5 डॉट गेंदे भी खेली है। अरकम पटेल ने 6 गेंदों का सामना किया है, 10 रन बनाए। फील्डिंग अभी भी सजाई जा रही है। ऐसे लग रहा है कि समय थोड़ा सा ज्यादा हो जाएगा 6 ओवर के बाद। ठीक 11:28 पर खेल शुरू हुआ था। अब तक तो सब कुछ ठीक चल रहा है। इस अरकम ने उड़ा दिया है गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे नहीं पहुंच पाए, गेंद एक बाउंस में एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। सामना करेंगे निखिल का। फिर एक बार कुरुन एंड से मुड़ते हुए निखिल अरकम के लिए। इस मर्तबा स्विच हिट किया, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, गेंद एक बाउंस में बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन।
स्कोर बढ़ता हुआ 26 रनों पर पहुंचा है। तीसरे ओवर का खेल चल रहा है। अजय पाटिल भी हमारे बीच में जुड़ चुके हैं। अजय पाटिल भी आजकल बहुत चर्चा में है। इन दो चौके के लिए आसिम पटेल की तरफ से 100 रुपए का इनाम आया अरकम को, जो कॉम्बॉक्स में जमा है। निखिल साइड आउट खेला है। गेंद हवा में, फील्डरों से दूर, रोकने की कोशिश, फील्डर बाहर, गेंद अंदर। 2 रन पूरे। इन 2 रनों से स्कोर बढ़ता हुआ 28 रनों पर पहुंचा है स्कोर। तीसरे ओवर का खेल चल रहा है। शांत क्रिकेट। हाँ, दर्शक थोड़े से कम है, धीरे धीरे और जुड़ जाएंगे। इस मर्तबा लो फुल टॉस, गेंद मोड़ दिया, गेंद को मिड विकेट की दिशा में, कोई मौका नहीं फील्डर के पास, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। इस चौके की मदद से स्कोर बढ़ता 32 रनों पर पहुंचा है। तीसरे ओवर का खेल चल रहा है। इसके बाद अगला मुकाबला अर्जोली बी बनाम अल्फता ए के बीच मुकाबला। दोनों टीमों के कप्तान आपको इस इनिंग के बाद रेडी रहना है टॉस बॉक्स में। समय ज्यादा लिया जा रहा है। इस मर्तबा पैरों के सामने से उड़ा दिया है, फिर एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर। 4 रन। अब अपने सुर और ताल में बल्लेबाजी कर रहे हैं अरकम पटेल। स्कोर उछलता हुआ 36 पर पहुंचा है और 36 का आंकड़ा चल रहा है इस वक्त गेंदबाज और बल्लेबाज के बीच। इस ओवर में अब तक 4 चौके आए हैं। निखिल स्विच हिट किया है, पलटी शॉट, खड़ा फील्डिंग, गेंद बाहर। 4 रन और चौकों की हैट्रिक। अरकम पटेल के लिए 100 रुपए का इनाम आया है आसिम पटेल की तरफ से। हमारे बीच में फोकसमैन नीवा पाटिल आ चुके हैं। वेलकम आमी कुरुनकर ट्रॉफी 2023 में आपका स्वागत है। वेलकम नीवा पाटिल। ये वो नाम है जिन्होंने पीटीसी क्रिकेट को ऊंचाइयों पर ले जाने के लिए हमेशा अपना एक बड़ा रोल निभाया है। अगदी बरोबर उल्लेख केला आणि पीटीसी मध्ये विचार जर केला तर नबील तुला सांगेन, तुला तर माहितच आहे की 5 ओव्हरच्या 6 मॅचचं जे फॉर्मेट आहे
ते फाउंडर पीटीसीचे निवा पाटील यांनीच आणलं माझ्या माहितीनुसार. बिल्कुल, बहुत सारे ऐसे नियम्स हैं। नीवा पाटिल का भी टूर्नामेंट जो भी होता है, सब खिलाड़ियों को पता है कि रूल्स रेगुलेशंस के साथ होता है। कई ऐसे ऑर्गेनाइजिंग टीम में जिनके जो रूल्स रहते हैं वो बहुत ही कड़क रहते हैं, और ऐसे ही रूल्स होना चाहिए। आप एक क्रिकेट खिला रहे हैं तो फिर साफ सुथरा और अच्छा क्रिकेट खिलाइए। फिर उसमें कोई चीज़ की ये नहीं होना चाहिए, ऐसा नहीं हुआ वैसा नहीं हुआ। ठीक 11:28 पर गेम शुरू हुआ था। 16 मिनट हो चुके 3 ओवर की समाप्ति के बाद। म्हणजेच 4 मिनिटांमध्ये तुम्हाला हे चौथं षटक पूर्ण करायचंय. पहिला चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून चांगली बॅटिंग केली आहे. अर्कम पटेलने 12 चेंडू फेस करत असताना 32 धावांचं योगदान दिलंय. यावेळेस पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न ऑन साईडला लेग स्टंपच्या वरून अजून एक डॉट चेंडू शांत ठेवले यावेळेस बॅटर अमर पटेलला. अमरचा विचार केला तर 8 चेंडू फेस केलेत, 6 धावांचं योगदान दिलंय. चांगली गोलंदाजी स्वप्नील, नावामधील स्वप्नील स्वप्न दाखवेल काय मॅच मध्ये. यावेळेस पुलरलेनचा चेंडू लेग स्टंपच्या दूर. विकेट किपर थोडासा चडबडलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला असता तर रनआउटची शक्यता होती, परंतु इथे व्हाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचती ती 41 वर. आज अम्मर पटेल बहुत कठिनाइयों में नजर आ रहे हैं। हालांकि पावर ऑफ तलोली में आने वाले बल्लेबाजों में कई हार्ड हिटर बल्लेबाज है। कामरान पटेल किसी तारुफ के मोहताज नहीं। रमीज पटेल, एहतेशाम, आसिफ, कई ऐसे खिलाड़ी हैं जिनके पास क्षमता है और जिन्होंने इस मैदान पर हमेशा अच्छा परफॉर्म किया है। अगदी बरोबर उल्लेख केलात, परंतु मागच्या चेंडूवर व्हाईटचा इशारा देखील आला होता आणि धाव देखील पूर्ण केली होती. त्या 2 धावा जोडल्या जातील. टीमची धावसंख्या 42 वर. चौथं षटक सध्या सुरू आहे. अर्कम पटेल चांगली बॅटिंग करतोय. 32 धावा वैयक्तिक. मॅच सुरू ठेवायचे. वेळ संपत आलाय. 4 ओव्हर आणि 20 मिनिटं हे समीकरण आहे. आणि त्या 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर समाप्त केल्या नाही तर 5व्या ओव्हरसाठी आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्ड मध्ये ठेवावं लागेल. पॉवर ऑफ तलवली पॉवर दाखवली या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना. चांगली बॅटिंग. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न यशस्वी झालाय. व्हेरिएशन दाखवलं या ओव्हर मध्ये गोलंदाज स्वप्नीलने. पहिले 2 चेंडू डॉट, त्याच्यानंतर व्हाईटचा इशारा, परंतु त्याच्यानंतर पुन्हा गाडी रुलावर आली स्वप्नीलची. पार्टनरशिप पाहायला मिळते. चांगली पार्टनरशिप. अजूनही विकेट गमावला नाही, विकेट प्राप्त करता आलं नाही या इनिंग मध्ये. यावेळेस उडवलाय ऑन साईडला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये गॅप मधून चेंडू चाललाय. खेळाडू कक्षाला सलामी देत असताना 1 बाउन्स चौकार येतोय अर्कम पटेलच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर कशा पद्धतीने हा चौकार ठोकलाय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करत असताना अगदी पुढ्यात टाकला होता. क्रॉस बॅटने बॅकलिप पूर्णपणे ओपन केली आणि चौकार पाहायला मिळाला. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 वर. चांगला स्कोर उभा केलाय बॅटिंग करत असताना पॉवर ऑफ तलवली टीमने. गावदेवी सापेच्या विपक्षामध्ये हा सामना. फुलटॉस चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, आलाय समोर. झेल सुटलीये. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. पकडाल कॅच तर जिंकाल मॅच, पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. एक धाव आली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, परंतु इथे काय केलंय. संधी होती परंतु तिचं सोनं केलेलं नाहीये. ही देखील एक रणनीती आहे नबील. बिल्कुल, क्योंकि वो जानते हैं अम्मार को आउट करने के बाद उनके भाई कामरान आएंगे और कामरान बहुत घातक है. घातक आहे येणारा खेळाडू, म्हणूनच चौथ्या ओव्हर मध्ये विकेट प्राप्त केली नाहीये. विकेट किपरला संधी होती. या ओव्हर मध्ये कमबॅक केले असं म्हणावं लागेल, कारण का 5 चेंडू मध्ये स्वप्नीलने 7 धावा खर्च केलेत. त्याच्या विपक्षामध्ये देखील एक चौकार आलाय. अमर यावेळेस पुढ्यात टाकल्या. ओव्हर पिच चेंडू होता, उडवलाय, उंची गाठली, अंतर कमी आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. झेल पकडलाय, सुंदर झेल. विकेटचं पतन. विकेट क्रमांक पहिलं. 47 धाव. बल्लेबाजी के लिए
ठीक 20 मिनटों के बाद 4 ओवर समाप्त हुए। धोक्याची घंटी होतीच. 20 मिनिटं जर गेले असते तर आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये आला असता आणि एखादा क्षेत्ररक्षक आउटफील्डचा इनफील्ड मध्ये आल्यानंतर त्याचा फायदा फलंदाजी करत असणाऱ्या टीमला नक्कीच होत असतो, कारण का त्याच्यानंतर आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षकांची संख्या थोडीशी कमी होते. 20 मिनिटांमध्ये 4 ओव्हर पूर्ण केल्यात. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पॉवर ऑफ तलवली टीमची धावसंख्या 47 वर 1 विकेट. चांगली बॅटिंग केली आहे अरमानने. 15 चेंडू फेस करत असताना 37 धावा त्याच्या खात्यामध्ये आल्यात. अरकमने गोलंदाजी करत असताना आपण जर विचार केला तर पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च झाल्या होत्या. निखिलच्या माध्यमातून दुसरं षटक अतिशयने हाताळलं, 7 धावा खर्च केल्या, परंतु जे तिसरं षटक पुन्हा निखिलने हाताळलं तिथे तब्बल 22 धावा खर्च झाल्या. चौकारांची हॅट्रिक त्या ओव्हरमध्ये तब्बल 5 चौकार लावले गेले होते. शेवटचं षटक त्याच्यानंतर आपण नाणेफेक करणार आहोत. नेक्स्ट मॅच 4थ्या क्रमांकाची मॅच, त्याचं नाणेफेक होणार आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. 4थ्या ओव्हरसाठी भगवानला ही जबाबदारी दिली. क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केला गेलाय. 4थ्या ओव्हरसाठी समोर लेफ्ट हँड बॅटर अरकाम 37 धावांची आक्रमक खेळी त्यांनी साकारली आहे. एका ओव्हरमध्ये तब्बल 5 चौकार निखिलच्या विपक्षामध्ये त्याने लावले होते. राईट अँड राऊंड द विकेटने अगदी अखूट टप्प्याचा चेंडू होता, त्याला हुक करून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सरळ. खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा येतोय दमदार षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. पहिलं अर्धशतक आपण पाहिलं होतं, परंतु दुसरं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये अरकमच्या माध्यमातून लागले जाईल का? 43 वर सध्या तो खेळतोय नबील. अजूनही 7 धावा जर जमा केल्या तर आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल. परंतु बंटी स्पोर्ट बोरिवलीचा विचार केला तर सुजितने ते अर्धशतक लावलं होतं, परंतु मॅच जिंकता आली नाहीये. पलटवार पाहायला मिळाला धनेश 11 कुक्सी टीमच्या राजचा. त्यांनी देखील 35 धावांची खेळी साकारली. आजच्या दिवसातील या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पूर्ण होईल का? स्ट्राईकवर आहे अरकाम. अजूनही 5 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. 43 धावांवर तो खेळतोय. 16 चेंडू फेस करत असताना छक्कों की हैट्रिक लगाते तो आसिम पटेल की तरफ से 500 रुपए का इनाम है। एक और स्लॉट में गेंद और गेंद बाजू वाले प्लॉट में 6 रन। ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता. सैराट शॉट म्हणावा लागेल. वेड लावणारा शॉट अगदी पुढ्यात टाकला होता, खोदून काढला. ओव्हर पिच होता, स्लॉट मध्ये होता, थेट पाठवले शेतामध्ये. त्याचबरोबर 9चा देखील इशारा आलाय. दुष्काळात 13वा महिना असं म्हणावं लागेल नबील दिवकर, कारण का धाव संख्येने उच्चांक गाठला होता आणि हा 9 बॉल आणि त्यावर आलेला षटकार. बिल्कुल ज्यादा तेज करने की कोशिश में पॉपिन क्रीज के ज्यादा ही बाहर चले गए गेंदबाज. चांगला उल्लेख केलात. पॉपिंग क्रीजच्या अगदी पुढे गेला होता. अर्धशतक दुसरं पूर्ण होईल का? फक्त एका धाबीची गरज. अरकाम पटेल खूप टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला. आत येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर बीड झालाय. इथे हा डॉट चेंडू. फ्रीडचा चेंडू होता. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क नाहीये. अगर छक्कों की हैट्रिक लगाते तो आसिम पटेल की तरफ से 500 रुपए का इनाम है। हॅट्रिक लावण्यामध्ये जर एक धाव पूर्ण झाली नाही, विकेट जर गेली तर अर्धशतक देखील हुकेल. रिवर्सचा फटका स्विच इट करून दिलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर भन्नाट वेगाने. चौकार आलाय. त्याचबरोबर या स्पर्धेतील आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक पॉवर ऑफ तलवली टीमचा अरकाम पटेलच्या नावावर बॅट वरती केली. सलामी दिली तिने. चांगलं क्रिकेट. ही फलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर अरकाम पटेलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त क्रिकेट. 6 जवळ जवळ चौकार आलेत. षटकार देखील कित्येक ठोकलेत आणि अर्धशतक पूर्ण केलं. अर्धशतक पूर्ण करत असताना हा चेंडूवर चौकार ठोकलाय. रिप्ले मध्ये ते दाखवलं गेलं कशा पद्धतीने स्विच इटचा फटका सजवलाय. आज या मैदानामध्ये नबील दिवकर बॅट वाजते सर्व फलंदाजाची. चेसिंग होणं सोपं होतं. आज रन फेस्टिवल है मानो ऐसे लग रहा है. दूसरा अर्धशतक अमी कुरुंकर ट्रॉफी 2024 में अरकम पटेल के नाम.
यावेळीच पुढ्यात टाकला होता, खोदून काढलाय समोरच्या दिशेने, सुरक्षित फटका, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट वाजते अरकम पटेलची. अरकम पटेल नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय न ते सध्या घोंगावतय. अगदी पुढ्यात यॉर्कर लाईनचा चेंडू होता, बॉटम एंडचा वापर करून पुढ्यात टाकलेला चेंडू उडवला. अजून एक धमाका, अजून एक चौकार. काय बॅटिंग होतीये. अरकम पटेल थांबणार नाहीये. आता गोलंदाजाला प्रश्न पडलाय की कुठे चेंडू टाकावा. पहिल्याच 4 चेंडू मध्ये जर विचार केला तर या ओव्हर मध्ये तब्बल 21 धावा भगवान ने खर्च केल्यात. खर्चिक षटक. 100 रुपए का इनाम आया आसिम पटेल की तरफ से. फुल टॉच स्विच हिट केलाय. फुल टॉच. संपर्क तेवढा नव्हता, बॅटची एज होती. अजून एक चौकार. काय सांगशील. इथे रिव्ह्यू DRS यासाठी अर्ज केलाय बॅटरने. तिसऱ्या पंचाने विनंती असेल की आपण कंट्रोल रूम मध्ये यायचे. सध्या तरी टीमची धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली ती चौकाराच्या मदतीने 72 वर. परंतु नो चेंडू असले तर एकदम अजूनही वाढेल. तिसरे पंच कंट्रोल रूम मध्ये जोडले गेलेत. फेअर डिलिव्हरी. DRS घेतला होता परंतु त्याचा फायदा मिळाला नाही. परंतु धावसंख्येने उच्चांक गाठलाय. 72 धावा. उजव्या स्टेच्या खूपच दूर. वाईटचा इशारा. कालच्या दिवसामध्ये आपण जर विचार केला तर 72 धावा जमा केल्या होत्या आणि 73चं लक्ष देखील होतं. आणि आता देखील 73 धावा पूर्ण झालेत. हाय स्कोर उभा केलाय पॉवर ऑफ तलवली टीमच्या बॅटर्सने. अरकम पटेलने लावलेलं अर्धशतक. 61 धावा त्याच्या खात्यामध्ये जमा झाल्यात. पुन्हा एकदा उडवलाय. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. चौकाराचं रक्षण केलंय. डी बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये ओव्हरची समाप्ती आणि 5व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पॉवर ऑफ तलवली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 74 वर आणि जिंकण्यासाठी 75 धावांची आवश्यकता असेल ती गावदेवी सापे टीमला. जाऊया आपण टॉच बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. आजच्या दिवसातील चौथा सामना अर्जोली बी विपक्ष अल्फते ए. दोनों टीमों के कप्तान आपको टॉस बॉक्स में आना है. अल्फता ए के कप्तान और अर्जोली बी के कप्तान. अल्फते ए आणि अर्जोली बी टीमचे कॅप्टन आपण वेळेवर टॉच बॉक्स मध्ये जर आलात नाहीयेत, दोन्ही टीम जर आलेल्या नाहीयेत तर कदाचित एक षटक कमी केले जाईल. ऑर्गनाइज कमिटी जो निर्णय घेईल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. आणि एखादा कॅप्टन जर जोडला आणि दुसऱ्या कर्णधार जर जोडला नाही तर तुम्हाला धावांची पेनल्टी असेल. विनंती असेल दोन्ही कॅप्टनला आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित टॉच बॉक्स मध्ये यायचे. दोन्ही संघांचे कॅप्टन जर जोडले नाहीत तर कमिटी कदाचित 2 ओव्हर देखील कमी करतील. म्हणून विनंती असेल की आपण त्वरित यायचे. टॉस के लिए आना अर्जोली बी और अल्फता ए. सध्या ऑन स्क्रीन वर तुम्ही पाहू शकता मुख्य व्यासपीठ कित्येक मान्यवर कमिटी मेंबर्स तिथे जोडले गेलेत. सर्वांचं सहर्ष स्वागत. पडगा टेनिस क्रिकेट फाउंडर निवृत्ती पाटील उर्फ निवा पाटील त्यांच्या सोबतीला अफसर रईज आणि त्यांच्या अगदी उजव्या बाजूला कपिलजी भोईर ज्यांच्या माध्यमातून
अम्मी कुरुंदकर या ट्रॉफीसाठी जर्सी स्पॉन्सर केली आहे. मुख्य व्यासपीठाचं हे चित्र दाखवलं गेलंय. अर्जोली बी संघाचे कॅप्टन इथे आलेले आहेत. अल्फते ए टीमचे कॅप्टन, आपण जर चेंडू टाकण्या अगोदर जर पोचला नाहीत तर कदाचित आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. जाऊया मॅचकडे. मायक्रोफोनवर आमचे सहयोगी समालोचक नबील दिवकर. थैंक यू दीपक सुतार. दोनों ही सलामी बल्लेबाज. लक्ष्य जो है वो है 75 रनों का लक्ष्य है. और पहला और लेकर आ रहे कामरान पटेल. स्ट्राइक पर है बैट्स रमीश पटेल. पहली गेंद अपने सामने पटका था, छोटी गेंद हुक कर दिया है सीधा वीआईपी डाइस पर, सलामी देता हुआ सिक्सर. देखना है रमीश पटेल अब वापसी करते या नहीं. टीम के करता धरता भी है. फिर एक बार खराब गेंद, फिर एक बार अच्छा स्ट्रोक, फिर एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. तो गेंदों में 2 छक्के लगाए रमीश पटेल के खिलाफ. निखिल ने बढ़िया बल्लेबाजी. एक डीप बैकवर्ड स्क्वायर लेग और एक डीप मिड विकेट. फिर एक बार खेल दिया है, उड़ा दिया हवा में. दूर से खिलाड़ी गेंद के नीचे और कैच छोड़ दिया वहां पर. कॅच सोडले की मॅच सोडले हा प्रश्न असेल नबील, कारण का सुरुवातीला जर आपण विचार केला तर निखिलच्या माध्यमातून 2 मोठे फटके 2 षटकार आले होते आणि त्या निखिलची झेल सुटली. उस सामान्य कैच को ड्रॉप कर दिया है. ये खतरा हो सकता है बिल्कुल. 2 गेंदों में 2 छक्के लगा चुके थे. 14 पर पहुंचा है स्कोर. 15 का रन रेट चाहिए मैच को जीतने के लिए. इस मर्तबा बढ़ के खेलना चाहते थे. अच्छी गेंद पढ़ लिया था बैट्समैन को. डॉट गेंद. अगला मुकाबला अर्जोली बी बनाम अल्फता ए के बीच. इस मर्तबा पैरों के सामने से उड़ा है, बहुत ही दर्जनीय स्ट्रोक. कोई मौका नहीं फील्डर के पास. गेंद लॉन्ग ऑन, बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. पाहणार आहोत कशा पद्धतीने हा फटका सजवला गेलाय. अगदी समोरच्या दिशेने खेळला होता निखिल. क्षेत्ररक्षक तिथे नव्हते कारण का पॉवर प्लेचे षटक होतं आणि चेंडू 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार पाहायला मिळाला. इस मर्तबा स्लॉग स्वीप करना चाहते थे, मिस टाइम कर बैठे. डॉट गेंद. 1 ओवर की समाप्ति. स्कोर 18 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. पॉजिटिव रिप्लाई. अच्छी शुरुआत हम कहेंगे गांव देवी स्पोर्ट्स सापे की. पंच्याहत्तर धावांची गरज आहे, परंतु तशीच दमदार सुरुवात गावदेवी सापेने देखील केली. पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धावा विकेट प्राप्त करता आली नाही तलवली टीमला. आता समीकरण 57 धावांची आवश्यकता असेल 24 चेंडूमध्ये. रिक्वायर्ड रन तर नबील खूपच मोठा आहे, परंतु सुरुवात देखील दमदार केली आहे. गावदेवी सापे संघाने उत्तर दिले.
तलोली संघाने विटा फेकल्या होत्या, परंतु गावदेवी सापे संघ दगड फेकायला त्यांनी देखील सुरुवात केली आहे. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या ओव्हरमध्ये चेसिंग करत असताना विकेट टिकून खेळता त्यावेळेस कुठेतरी जे लक्ष मोठं असतं ते देखील छोटं वाटतं, कारण का तुमच्याकडे जर विकेट असल्या तर तुम्ही शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करून त्या धावा पूर्ण करू शकतात. आणि या मैदानाचा विचार केला तर आउटफील्ड फास्ट आहे, अगदी कट लागली मागच्या क्षेत्रामध्ये तरी देखील सहजतेने चौकार येत असतो. बिल्कुल सही एनालाइज किया आपने. ईंट का जवाब पत्थर से दे रही इस वक्त गांवदेवी स्पोर्ट्स सापे. दूसरे ओवर के लिए गुड्डू को बुलाया गया है. देखिए 20 मिनटों के अंदर आपको 4 ओवर समाप्त करने हैं. 6 मिनट हो चुके हैं एक ओवर की समाप्ति के बाद. इस मर्तबा अच्छी गेंद क्रॉस द लाइन खेलना चाहते थे, बीट वे हाउस दैट की हल्की सी अपील थी. डॉट गेंद. दुसरं षटक गुड्डू यांचं. पहिल्या चेंडू डॉट, शांत ठेवलं अक्षयला. गुड्डू फिर एक बार अच्छी गेंद. डॉट गेंद. अच्छी वापसी कर रहे इस वक्त गुड्डू. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर 6 चेंडू फेस केले निखिलने, 18 धावा जमा केलं, परंतु दुसऱ्या ओव्हरसाठी स्ट्राईकला अक्षय आहे, परंतु त्याला स्वतःच खातं ओपन करता येत नाहीये. 2 चेंडू डॉट. गुड्डू मुड़ते हुए फिर एक बार मिस टाइम. इस मर्तबा गेंद हवा में. कामरान पटेल गेंद के नीचे, कोई गलती नहीं और पहला झटका लगता हुआ अक्षय के रूप में गांवदेवी स्पोर्ट्स सापे को. परंतु चांगलं झेल मिडऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. कामरान पटेल जर्सी क्रमांक 3. विकेटचं पतन 18 वर पहिला विकेट गमावलंय. 2 चेंडू डॉट ठेवले, त्याच्यानंतर दबावामध्ये बॅटिंग होते आणि ज्यावेळेस नबील 1-2 चेंडू डॉट जातात त्याच्यानंतर मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होतो त्यावेळेस विकेट नेहमी जात असते, हेच पाहायला मिळालं. बिल्कुल 2 डॉट गेंदों के दबाव में आ चुके थे. वहां पर अक्षय बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, दबाव को छाटना चाहते थे, जो कर नहीं पाए. नए बैट्समैन आतिश आए बल्लेबाजी के लिए. सामना करेंगे गुड्डू का. आप देख रहे आम्ही कुरुणकर ट्रॉफी 2024. शुभम पाटिल, रोहन पाटिल की देन. आम्ही कुरुणकर ऑर्गेनाइजिंग टीम, नीवा पाटिल फोकस मैन. इस मर्तबा अगेन मिस टाइम स्ट्रोक. गेंद हवा में. एक और विकेट. 2 गेंदों में 2 बड़े झटके दिए गुड्डू ने इस वक्त. बढ़िया गेंदबाजी. इस मर्तबा अच्छी गेंद. फिर एक बार अच्छी गेंद. बीट किया अरबाज को. डॉट गेंद. पांच गेंदों में अब तक कोई रन नहीं खर्च किया है, 2 विकेटें हासिल की है. बहुत बढ़िया गेंदबाजी हम देख रहे हैं गुड्डू की. बड़े समय बाद वापसी और बहुत ही शानदार वापसी गुड्डू. इस मर्तबा फुल पे लेके फेंक दिया गेंद को. तू भारी मैं भारी, चल निकल. 6 रन. चांगला स्ट्रोक, बॉटम इनचा चांगला वापर केला.
अरबाजने पुलर लेनचा चेंडू होता, पुल करत असताना चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये कशा पद्धतीने हा फटका सजवलाय दुसऱ्या अँगल मध्ये आपण पाहणार आहोत. फ्रंट फुट ओपन केलं, पुलर लेनचा चेंडू बॉटम इनचा वापर केला आणि उडवला. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकलाय. सुरुवातीला शांत होता 4 चेंडू, परंतु त्याच्यानंतर हा षटकार पाहायला मिळाला अरबाजच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती षटकाराच्या मतीने 24 वर. दोन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. गावदेवी सापे टीम 24 वर 2 विकेट, 75चं लक्ष आहे. म्हणजे अजूनही 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि 3 ओव्हर मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 51 धावांची आवश्यकता. 18 चेंडू मध्ये 51 हे समीकरण थोडंसं कठीणच आहे, परंतु हे जर सोपं करायचं असेल तर इथून विकेट टिकून एक पार्टनरशिप करावी लागेल. सुरुवातीला 2 विकेट गेलेत. अतिशला खातं ओपन करता आलं नाही. अक्षयला 3 चेंडू डॉट, 2 चेंडू डॉट आणि त्याच्यानंतर त्याची विकेट दबावामध्ये गेली. परंतु निखिल आणि अरबाजने चांगलं क्रिकेट दाखवले. शेवटपर्यंत सलामीचा वीर निखिल आणि अरबाज जर खेळपट्टीवर राहिला तर 18 चेंडू मध्ये 51 धावा देखील पूर्ण होऊ शकतात. निखिलने 18 धावांचं योगदान दिलंय 6 चेंडू फेस करत असताना. यानंतरचा सामना 4थ्या क्रमांकाचा सर अर्जुली बी विपक्ष अल्फताब ए. अर्जुली बी चे कॅप्टन जोडले होते, परंतु अल्फताब ए टीमचे कॅप्टन जोडलेले नाहीयेत. आपल्याला नक्कीच पॅनलाइज केले जाईल. आपण जर आला असेल तर संपर्क साधायचा आहे. धनेश कुकसे के करता धरता या कप्तान या कोई खिलाड़ी हो तो कमेटी से संपर्क करें. धनेश 11 कुकसे. राईट अँड ओव्हर विकेटने तिसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली. समोर खेळल्या खेळपट्टीवरच थोडीशी फंबलिंग पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. एक सिंगल धाव येईल, परंतु एकेरी दुहेरी धावाने हा पल्ला पूर्ण होणार नाहीये. 18 मध्ये 51 धावांची गरज होती, आता 17 मध्ये 50 धावा. मोठे फटके सजवावे लागतील, चांगले स्ट्रोक खेळावे लागतील आणि ती क्षमता निखिल मध्ये आहे, अरबाज मध्ये आहे. निखिलने चांगलं बॅटिंग केले, चांगले योगदान दिले. षटक क्रमांक 3. राईट अँड ओव्हर विकेटने हॅप ट्रॅकल चेंडू होता. बॅटची एज लागली आहे का हा प्रश्नचिन्ह आहे. विकेट किपरने चांगले क्षेत्ररक्षण केलं. जर बीट झाला असता तर कदाचित चौकार देखील गेला असता, कारण मागच्या दिशेने या मैदानाचा विचार केला तर आउटफील्ड अगदी फास्ट आहे. झेपावत पकडला चेंडू विकेट किपरने. व्हेरिएशन पाहायला मिळतं. पुढ्यात टाकला होता ओव्हरपिच चेंडू लॉप करून दिले. काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार येतोय अरबाजच्या माध्यमातून. त्या अंकावर 2 षटकार ठोकलेत आतापर्यंत अरबाजने. 12 वर खेळतोय. पुन्हा एकदा बॅटची एज विकेट किपरच्या डोक्यावरून स्वार होत असताना मागच्या दिशेने चांगले क्षेत्ररक्षण. सिंगलच मिळेल. चांगला स्कोर उभा केला. पहिल्या डावामध्ये 5 ओव्हरमध्ये 74 धावा जमा केल्या होत्या. 75 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग, त्या लक्षाचा पाठलाग करत असताना गावदेवी सापे संघ. तिसरं षटक सुरू असताना धावसंख्या 32 वर 2 विकेट, अजूनही 14 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता. 18चा रिक्वायर्ड रन आहे. उजवेष्टीच्या खूपच बाहेर, खेळपट्टीच्या बाहेर कदाचित पिचिंग झालंय, म्हणूनच नोचा इशारा आलाय. यस, आम्ही उल्लेख देखील केला होता की खेळपट्टीच्या बाहेर पिच झालाय. इथे 2 धावा येतील. टीमची धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले. त्याचबरोबर फ्री हिट देखील असेल. या सामन्यामध्ये जर गावदेवी सापे टीमला पुनरागमन करायचं असेल तर अशाच पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. पार्टनरशिप सुरू आहे निखिल आणि अरबाजच्या माध्यमातून.
शेवटपर्यंत ही जोडी टिकली तर या 75 धावा देखील पूर्ण होतील. फ्रीडचा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, विकेट किपर पोहोचलाय, झेल घेण्याचा प्रयत्न नाहीये, त्याला देखील माहितीये विकेट मिळणार नाहीये. इथे एक सिंगल धाव येते. स्कोर 35 वर जाऊन पोहोचलाय. 75चं लक्ष अजूनही जर आपण विचार केला तर 40 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 14. 14 मध्ये यावेळी समोर लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक पोचले होते परंतु त्यांच्या डोक्यावरून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय अरबाजच्या खात्यामध्ये. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. अगदी पुढ्यात टाकला होता, पुलर लेनचा चेंडू होता, बॉटोमॅनचा चांगला वापर केला. ओव्हरची समाप्ती झाली आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 39 वर. आता 39 वर जाऊन पोहोचले. अजून जर आपण विचार केला तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय 18 दुने 36, म्हणजेच प्रत्येक ओव्हर मध्ये 18 धावा जमा करावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. या मॅच मध्ये 2 विकेट गमावलेत परंतु खेळपट्टीवर सध्या सलामीचा वीर निखिल आणि त्याच्या सोबतीला अरबाज चांगली बॅटिंग करतोय. मी अगोदर देखील उल्लेख केला की या मॅच मध्ये पुनरागमन जरूर केलंय गावदेवी सापे टीमने परंतु वर्चस्व राहिलंय पॉवर ऑफ तेलवली टीमचं. 12 मध्ये 36 धावाचे लक्ष आहे. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या ओव्हरची जबाबदारी स्वीकारली गोलंदाज गुड्डू. सांघिक 4 परंतु वैयक्तिक दुसरं षटक गुड्डू यांचं, कारण का गुड्डूचा विचार केला तर गुड्डूने या इनिंग मध्ये दुसरं षटक देखील हाताळलं होतं. दुसऱ्या ओव्हर मध्ये त्याने 2 विकेट प्राप्त केल्या, 6 धावा इकॉनॉमी गोलंदाजी त्याची राहिली. म्हणूनच कॅप्टनने पुन्हा त्याला 4थ्या ओव्हरची जबाबदारी दिली. ही जबाबदारी तो पूर्ण करेल का? समोर निखिल यावेळी सुडवलाय गुड्डूच्या विपक्षामध्ये, हा षटकार ठोकलाय. गुड्डूचं स्वागत केलं षटकाराने बॅटर निखिल याने. रिप्ले मध्ये आपण पाहिलं की बॅटर निखिल सुरुवातीला बॅकफुटला उभा होतो परंतु फ्रंट फुट ओपन करून पुलर लेनचे चेंडू उडवतो आणि पुन्हा तोच प्रयत्न, त्याच पोझिशनला उभा होता, पुन्हा त्याच दिशेने पाठवलाय. हा रिप्ले नव्हता तर या ओव्हर मध्ये गुड्डूच्या विपक्षामध्ये ठोकलेला मारलेला निखिलच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. फ्रंट फुट ओपन केलं, पुढे टाकला होता, खेचला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा धमाका. पुनरागमन केलंय, चांगली बॅटिंग सध्या करतोय निखिल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 वर. आता समीकरण सोपं झालंय. गुड्डूवर जबाबदारी दिली होती. दुसऱ्या ओव्हर मध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केली, विकेट देखील 2 प्राप्त केल्या परंतु हे त्याचं वैयक्तिक दुसरं षटक थोडंसं खर्चिक आहे. षटकारांची हॅट्रिक होईल का? टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा उडवला, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारांची हॅट्रिक ठोकलीये बॅटर निखिल याने आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 57 वर. कोण आहे? अरबाज आहे काय? इथे स्ट्राइकला निखिल होता. अरबाज आहे का? अरबाज स्ट्राइकला होता परंतु डिस्प्लेवर निखिलचं नाव होतं त्यामुळे आपण निखिल असा उल्लेख केला. अरबाजच्या माध्यमातून 3 षटकार आले आहेत. संकटात होता संघ गावदेवी सापे आणि त्या संकटातून संकट मोचकाची भूमिका अरबाजने पार पाडली आहे. अरबाजचा विचार केला तर या इनिंग मध्ये त्याच्या बॅट मधून 5 षटकार आलेत परंतु इथे त्याला शांत ठेवले. टॉट चेंडू टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती
57 वर 75चं लक्ष, त्याचा पाठलाग सुरू आहे. पुलरलेनचा चेंडू बॉटमेनचा वापर केलाय. कॅच सुटली आहे कोणाची? अरबाजची, ज्याच्या माध्यमातून या इनिंग मध्ये 5 षटकार आलेत. कॅच सुटली आहे का मॅच सुटली हा मोठा प्रश्न आहे. 2 विकेट गेल्या होत्या दुसऱ्या ओव्हरमध्ये, परंतु त्याच्यानंतर चांगली पार्टनरशिप अरबाज आणि निखिलच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 58 वर. 8 चेंडूमध्ये असूनही 17 धावांची गरज. राऊंड विकेटने निखिल होता, त्याने देखील उडवलाय. लांब पल्ल्याचा षटकार ठोकलाय निखिलने. समीकरण सोपं झालंय. हा पेपर कठीण होता, हा पेपर इंग्रजीचा होता, परंतु तो मराठीचा केलाय. काय पार्टनरशिप केलीये निखिलने अरबाजने. को टॉस के लिए टॉस बॉक्स में तुरंत ही आना है। मैं मोहतरम अफसर रईस से गुजारिश करूंगा कि अपने दस्ते मुबारक से टॉस कराए। अल्फता ए और अर्जोली बी। माननीय श्री देवीदास पाटिल जी, आपके दस्ते मुबारक से टॉस होने जा रहा है। आपको टॉस कराना है। टॉस बॉक्स में मैच शुरू होने जा रहा है। अगला मैच होने जा रहा है अल्फता ए बनाम अर्जोली बी के बीच। देवीदास पाटिल जी के हाथों से टॉस होगा। इट्स ओ टू यू दीपक सुतार। मॅच सुरू ठेवायचे कारण का मॅच गरम होते. आपण नाणेफेक करून लगेचच निर्णय पोहोचवणार आहोत तुमच्यापर्यंत. छह गेंदे 11 रन। मोहम्मद गेंदबाजी के लिए तैयार। इस मर्तबा लंबा स्ट्रोक खेलना चाहते थे, गेंद हवा में। एहतेशाम गेंद के नीचे, कोई गलती नहीं और एक बड़ी मछली जाल में फंसती हुई। मैच का रुख अब पलट दिया है मोहम्मद की गेंदबाजी ने। अगदी बरोबर. 2 चेंडूमध्ये 2 विकेट. राईट अँड ओव्हर द विकेटने जात होता. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली आणि मागच्या दिशेने आपण पाहिलं वेगळ्या स्टाईलने झेल पकडलाय, बसून झेल पकडलाय. सचिन बाद झालाय. सचिनच्या रूपाने इथे विकेट क्रमांक 4 गमावावं लागतं ते गावदेवी सापे टीमला. मध्यंतर कालामध्ये नबील असं वाटलं होतं की या मॅच मध्ये पुनरागमन केले गावदेवी सापे टीमने, परंतु 6 चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना 2 विकेट प्राप्त केलेत. आता समीकरण शिल्लक आहे 4 मध्ये 11. मोहम्मद अगर हैट्रिक पूरी करते तो आसिम पटेल की तरफ से 500 रुपए। अल्फता ए ने टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया है। दो गेंदों में 2 झटके दिए मोहम्मद ने। बढ़िया मैच। 4 गेंदे 11 रन। कुछ भी हो सकता है।
आमने सामने की लड़ाई सापे वर्सेस तलोली। देखना है मैच को कौन जीतेगा। 4 गेंदे 11 रन, नए बैट्समैन। ओमकार राईट अँड ओव्हर द विकेटने ओमकार साठी पुढ्यात टाकलाय, समोर खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू चाललाय डीप मिड विकेट मध्ये, शतरक्षक पोहोचतोय, एक सिंगल धाव। ही सिंगल धाव महत्वाची होती, कारण का या सिंगल धावेनिशी जर आपण विचार केला तर स्ट्राईकवर निखिल येईल। निखिलने देखील चांगली बॅटिंग केली या इनिंग मध्ये, 2 चौकार 3 षटकार त्याच्या माध्यमातून आलेत, परंतु समीकरण आहे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज। ही सिंगल धाव महत्वाची आहे नबील, कारण का निखिलला स्ट्राईकला आणलंय। बिल्कुल देखना है, अब निखिल अब तक तो बहुत अच्छी बल्लेबाजी की है। 3 गेंदे 10 रन, 2 स्ट्रोक्स तो लगाने ही लगाने हैं। निखिल स्ट्राइक इनवर, लेन चांगली होती, निखिलला देखील शांत ठेवलंय, कॅच होती का, ड्रॉप झालीये, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, निखिलची विकेट प्राप्त झालीये। या मॅच मध्ये खूप काही घडलंय, ही गोष्ट पुन्हा सोपी झालीये तलवलीच्या बाजूने, महत्वाची विकेट प्राप्त झाली रनआउटच्या रूपाने, झटका क्रमांक 5वा। क्रिकेटला मी शर्टाचं स्वरूप का देतो, कारण का शर्ट ज्या पद्धतीने प्रत्येक वेळीस नबील दिलकर रंग बदलत असतो ना, त्याच पद्धतीने या सामन्यामध्ये प्रत्येक वेळीस रंग बदललेत, कधी इकडे तर कधी तिकडे, कधी सापेचं वर्चस्व राहिले तर कधी मॅच मध्ये पुनरागमन केलेलं तलवली टीमने। खूप बदल पाहायला मिळाले त्या मॅच मध्ये, खूप काही घडलंय। इसी का नाम तो क्रिकेट है। अगदी बरोबर, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट, यश आणि अपयशाचे धडे शिकवणारा संघर्षाचा डाव म्हणजे क्रिकेट, चेंडू आणि फलीचा संपर्क म्हणजे क्रिकेट, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील लढाई म्हणजे क्रिकेट। क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट, पैसा वसूल मैच। क्रिकेट एक ऐसा खेल है जिसमें कब कौन सा खिलाड़ी क्या कर सकता है ये कोई आकलन नहीं कर सकता है। शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भविष्यवाणी करू शकत नाहीत, म्हणून तर हा खेळ लोकप्रिय ठरलाय। 2 मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची गरज, मोठा फटका सजवला जाईल का नवीन बॅटर सिद्धांत। 2 मध्ये नवे समीकरण, क्रॉस बॅटने ऑन साइडला मनगटाचा वापर करून खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअरलेगचा शतरक्षक येतोय, एक सिंगल धाव। आता हा पेपर कठीण बनलाय गावदेवी सापे टीम साठी, कारण का 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज, परंतु मॅच संपली नाहीये नबील, एखादा खराब चेंडू पुनरागमन संधी मिलू शकते। अब अगर सापे मैच तभी जीत सकती है जब गेंदबाज मोहम्मद चाहे, अगर तलोली चाहे तो सापे मैच जीत सकती है। सापा टीम अब चाहकर भी कुछ नहीं कर सकती, हम यही कहेंगे। अगदी बरोबर, जीती हुई टीम को कहीं नहीं जाना है, यहीं रुकना है, कम्युनिटी से संपर्क करना है। एक चेंडू 8 धावांची गरज, क्लीन बॉल, दांडी गुल खेळलीये, मोठी मॅच झाली आहे नबील दिलकर आणि ती जिंकून दिलीये गोलंदाजाने। 6 मध्ये 11चं समीकरण होतं, परंतु मोहम्मदने काय गोलंदाजी केली आहे, 6 चेंडू मध्ये फक्त 3च धावा खर्च केल्या, शेवटचा चेंडू रिप्ले मध्ये क्लीन बोल्ड केला आणि त्याचबरोबर सामना संपला, सामना जिंकला पॉवर ऑफ तलुली टीमने। दोन्ही टीमला विनंती असेल की आपण हँडशेक करायचं